नव्याने बहावे कितीदा म्हणावे. काय झालं, गरम व्हायलंय? गरम भयानक वाटलं. सध्या उकाडा भरपूर आहे, पाणी भरपूर प्यायला पाहिजे, कळलं? पाणी किती प्यायला पाहिजे? आणि चेहऱ्याची काळजी घ्या, सनस्क्रीन वापरा, मॉइश्चरायझर क्रीम वापरा, सिरप वापरा. मी पूर्ण काळा झालेलो, पूर्ण. हां, फरक पडला. हो, किती फरक पडला. तू रुमाल बांधतोय दिवसभर, ऊन आणि आपला काही संबंधच नाही. बाहेरचं खाणं शक्यतो टाळायचं. हां, बाहेरचं खाणं आणि पिणं बंद करा. हां, आणि गार, जास्त अति प्रमाणातलं गार नको. ताक, दही आणि ताक, गार नसलं तरी चालेल, पण दही नाचणीचं आणि आंबील सध्या चालू आहे आमच्यात. नाचणीचं आंबील केलंय, मला दिलं नाही कधी. सारखं करतो, पण तुम्ही असता जागेवर. मला घरात जीवन आज 16वा का 17वा दिवस आहे. का बरं? याच्यावरून एक गाणं आहे. तू है तो दिल धड़कता है, तू है तो सांस आती है, तू ना तो घर घर नहीं लगता, तू है तो डर नहीं लगता, तू है तो मुस्कुराते हैं, तू है तो गम नाते हैं, तू तेरे बिना सो नहीं. काय हो, चुकलं? परत एकदा चला जुळवूया. विषय काय आहे? विषय काय आहे? ह्या दोघी भांडत्यात. काय? ह्या दोघी भांडत्यात म्हणजे सासवा सुना. म्हणजे काय? आणि मला कोपऱ्यात घेऊन हाणत्यात. अजिबात. ती तिकडं ती हाणत्या आणि ही इथं रूम मध्ये बघा दाराला कडी लावल्या. खोटं वाटेल तुम्हाला? हे बघा कडी आहे दाराला. खोटं वाटेल तुम्हाला? मारण्यासारखं करावंच का माणसाने? असं नसते कल्याणी. नवरा आहे, नवऱ्याला प्राधान्य दिलं पाहिजे. नवरा आपला देव आहे. प्रत्येक वेळेला काय भांडण असेल, तुला तर काय, तू स्वतःच्या पायावर उभी आहेस, तुझं आता आईसाहेब वस्त्रम तुझं आता ऑनलाईन येणार, ह्याच्यावर वेबसाईटवर येणार, सगळं तुझं तू करायला, सगळं तुझं आहे. आता तुला आणि काय स्वातंत्र्य द्यायला पाहिजे मला जरा सांग बघू. स्वातंत्र्य द्या असं नाही बोलले मी, बायकोला किंमत आणि वेळ द्या. किती रुपये? रुपयाची किंमत नसते, तिच्या बोलण्याला एक प्रकारचं एक पॉझिटिव्हिटी द्या की हां मी आहे कुठेतरी. आता उद्या सकाळपासून माझी बायको व्यायाम चालू करणार आहे. म्हणजे एक्सरसाइज. हां, जमेल तसं करतेच मी. मिशा काढली नाहीस काय? असं उजेड पडला की दिसते ती बारीक. असू दे ना, मग एवढं नाही लक्ष द्यायचं. बाकीच्या बायकांचं का दिसत नाही? बाबा, चेंज द टॉपिक. बाबा, हां मम्मा, आणि काय मम्मा, चला पापड करायचंय, सांडग्या बिंडग्या करायचे, सगळे सांडग्या बिंडग्या. उन्हाळ्याचा दिवस आहे, तिकडे युद्ध पेटलंय, गॅस टाक्या कमी पडल्या, सगळं पेट्रोल इथं संपत आलंय. तर बायकांचं टेन्शन कशाचं? चटणी, सांडगे पापड, लोणची, कुरड्या, वाळवण्याचं सगळं. आता ऊन आहे तोपर्यंत सगळं करायचं. तुम्हाला चमचमीत खायला नको, तोंडी लावायला. आज दुपार देतो चिकन. काय रे बाबा, नॉनव्हेज सोड रे. अळणी नाही खायचं. पोरानं बघ माझ्या सोडलं लगेच, कळलं काय? पोरग माझ्याच गेली. ते टेन्शन आहे. काय टेन्शन आहे? सगळं नेऊन काय बोलायचं काय तुम्हाला? बरं आहे सखी. बाय द वे पोरग पास झालं. बाय द वे ते जाऊ दे, चांगलीच गोष्ट आहे. बाय द वे आपण आता सुट्टीसाठी कुठे जाणार आहोत? काय प्लॅनिंग? कंटाळे मी बसायला सुद्धा विचारत. हां, काय प्लॅनिंग? तू इकडे बस, मी तुझ्या सावलीमुळे काळा दिसायला. आणि तर भाइयों बहनों देखो मैं गोरा हूँ, इसके वजह से मैं काला दिखता हूँ. खाली ये जास्त पांढरी है. काळं गोऱ्याला काय नसतं रे बाबा, काळं गोऱ्याला काय नाही. आता बघ कसं दिसते. छान छान. बरं काय ग? बाय द वे आपण उद्यापासून काय चालू करणार आहोत? दोघं व्यायाम. येस, जोडीनं एक्सरसाइज करायचंय. आणि काय?
नॉनव्हेज बंद करायचं. हे कधी ठरलं? खाण्यावर कंट्रोल हवा. लवकर झोपायचं, लवकर उठायचं, रुटीन जरा व्यवस्थित करा. 40 ओलांडली साहेब. तुझी पण नाही, माझी नाही. तुझी. आपण दोघं एका वयाचे आहोत. नो बेबी, नो बेबी, नो बेबी. आपण दोघं एका वयाचे आहोत. तुझी सुद्धा 40 ओलांडलेली आहे. अजिबात नाही. हा, अजिबात नाही का? नाही, नाही, नाही. काउंट कर. बाय द वे, माझ्यापेक्षा ही 3 महिन्यानं मोठी आहे. काहीही बोलायचं. हा, 8 महिन्याची माझा आता छोटी आहे. जुलैच्या 13 तारखेला मला 40 कंप्लीट होत्या. मग आणि कसं काय हिला म्हणताय मार्चला तुम्ही? 29 तारखेला 40 कंप्लीट झालंय. खुळायचं काय? मी 8 महिन्याची छोटी आहे तुमच्यापेक्षा. तुम्ही आत्ता 41 वर पदार्पण केलंय. मग तू आलीस की 40? मग तेच सांगालोय. मग नाही काय म्हटलीस? मी 40 ओलांडली असं कुठं काय म्हणायला लागलाय? 40 लागलं म्हणजे ओलांडलं. 39. ते पण काय हो, एज कशाला डिस्कशन करायचं? दुसरे काय टॉपिक नाहीत, हे कट करायचं. हा, आणि काय? बायका वय काय सांगत नाही. नाही आवडत त्यांना. काय म्हणून स्वतःला ओल्ड दाखवायचं? बरं, माझा एक जेन्युइन प्रश्न आहे. नवरा घरात असतो. तुम्ही म्हणताय की नवरा देखणं आम्ही नवऱ्यासाठी दिसतोय. मग घरात असताना मेकअप करत नाही तुम्ही, बाहेर जातानाच का मेकअप करताय? कारण तुमचाच फायदा आहे ना त्याच्यामध्ये. काय फायदा आहे? म्हणजे बघा, इतकी छान मी दिसेल, इतकी सुंदर दिसेल, सगळे मला कौतुक करतील की धनंजयची बायको आहे. मग इथं फायदा कोणाचा आहे? दिसते कोण सुंदर? धनंजयची बायको. आता रस्त्यावरनं समज XYZ लोक चालल्यात आणि ती दोघं नवरा बायको आणि तिची बायको लई दिखणे आणि मी म्हटलं वा काय बायको आहे तुझी. हे नाही चालत. तेच मला म्हणायचं, तुम्ही मेकअप करताय का? खरं मेकअप तुमचं खरं रूप तर आम्ही बघितलंय की नाही. म्हणजे तुम्ही कसं हाय, तुम्ही काय हाय, ऍक्च्युअली तुम्ही काय हाय हे आम्ही बघितलंय की नाही. सौंदर्यासाठी बद्दल बोलताय तुम्ही? सौंदर्य सगळं आलं त्याच्यात. सगळं आलं त्यात. स्वभाव आला, चेहरा आला, रंगरंगोटी आली, स्वच्छता आली, केस आले, सगळं त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. ओके, आम्हाला माहित आहे की नाही तुम्ही कसं आहे. आता तू प्युअर हार्टेड आहेस, म्हणजे तुझं मन स्वच्छ आहे. तुझं मन स्वच्छ आहे, भले चेहरा कसाही असेल पण मन स्वच्छ. चेहरा कसाही, तुझे विचार कसेही असू दे, विचार चांगलेच पण तुझं मन स्वच्छ आहे. तुझ्या मनात पाप नाही. तुझं वागणं किती नालायकपणाचं असू दे. बोललासा शालूतनं जोडा मारायचा नाही, पण तुझ्या मनासारखी स्वच्छता आणि सभ्यता कोणाकडेच नाही. कोणाकडेच नाही. तू घरात किती माझ्या आईला टोमणं मार, टोमणं नाही मारत तू घरात तू माझ्या आईला कितीही बोल, पण तिची काळजी सुद्धा तेवढ्या चांगुलपणानं तूच घेतेस. तिचं औषध, तिच्या गोळ्या, तिचा नाश्ता. रात्री घरात आले की तू मला बोलतीस काय बोलायचं आहे ते, तुझी आई अशी केली तशी केली, मला अशी बोलली तशी बोलली. खरं सांगा, तुम्ही ऐकून घेता आणि असता का बोलायला? आणि मला काय खुळं लागले बोलायला? मला माहिती आहे तुम्ही काय ऐकून घेतच नाही, तुम्हाला काय फरक पडतच नाही. मग का मी दगड आपटून घेऊ डोकं? का बोलू मी नाही बोलत. खरं डोक्यावर आपटायलास का? दगडावर डोकं आपटणे. दगड कोण? तुम्हीच की. डोकं कोणाला आहे? मलाच. ते सुंदर कोण दिसतंय? तुम्ही. तू मला माझ्या खऱ्या प्रश्नाचं उत्तर दे. तुला मी जेन्युइन असं मी तुला आवडतोय? नाही. आता गळ्यात मारले, आता काय पर्याय नाही. आणि मी काय म्हणाय पाहिजे मग? आज सुद्धा 10 ते 12 जणी बघितलाय. तुमच्या पसंतीनं केलाय, कळलं काय? मी आपला आई बाबा म्हणालेत म्हणून चला, आता काय पर्याय. प्रॉपर्टी बघून घ्या. तुमची प्रॉपर्टी पाहिजे मी आल्यानंतर जास्त झाली आहे. माझ्या पायगुण आलो. नाही तर ठिकडं होतं सोसायटी फर्निचरला, आता 50 स्क्वेअर फूट झाले, कळलं काय? 50-60 झाले. पण पायगुण 60,000 स्क्वेअर फूट मध्ये बायकोचा पायगुण, कळलं काय?
मग मुद्दा काय हाय, आता सुट्ट्या पोराला पण आणि पोरीला पण, चौघ जण मिळून कुठं जायचं सांग. पोराला आणि पुरीला सुट्ट्या पडल्या, त्याचा आनंद आपण घरात घेऊ. घरात काय होईल, त्यांना पण चेंज वाटतंय. तुम्ही बरं फिरतासा इकडं तिकडं. आता परत त्या चाललंय कारणाने. याला थायलंडला, हा ना, मग बँकॉकला. आम्हाला पण तिकीट काढा. बँकॉकला चाललोय मी. मग मी 24, 25, 26, 27, 28. मग मी तिथं बायका अलाउड नाही. असं कोण म्हटलं. होय. असू दे, मी येणार तुमच्या मागून. नाही ग, बघ आता कशी येते मागून. अगं तुम्हाला विजाच मिळत नाही बायकांना. असं कसं शक्य. अरे नाही मिळत. आता सगळीकडे वातावरण एकदम गरम आहे, कुठं जायचं नाही. ती थंड हवेचं ठिकाण आहे ते. कुठलं. तिथं बँकॉकला मस्त छान मजा आनंद. हो पण आता जिकडे तिकडे युद्धाचं हे आहे. तिथं नाही. तिथं अगं ती बघ, हे जग आहे. आपण इथं आहे, इथं आणि इथं भांडण चालू आहे, आणि हिने इथं आहे. कळलं तुला. भारत, अमेरिका, इराक, इराण, चायना इकडं आलं, आणि हे इथं बँकॉक आहे. बँकॉकला काय माहिती काय, बँकॉकला वाघ असते, वाघ. जंगल आहे, वाघ आहे, आणि ते वाघ आपल्या अवतीभोवती फिरत असते. माझं माहिती आहे का, एक जुना व्हिडिओ आहे बघ, ते वाघाला. पण तुम्ही मला नेतो बोललेला. होय, पण तिथं ते अलाउड नाही ना आता सध्या युद्धाचं. कोण म्हटलं. आता युद्धाचं वातावरण चालू नाही व्हय. अरे त्यांना आग लावायची नाही कुठं. तुम्ही सगळे हॉट. त्यांच्या तिथं बायका असतात ग, इकडच्या बायका तिकडे घेत नाही. असं काय नाहीये, गप्प बसा. काय पण आपलं न्यायचं नसलं की असले काय पण कारण शोधून काढायची. मला काय सांगायचं नाही बघ. मला न्यायचं म्हणजे न्यायचं. पासपोर्ट काढून ठेवलंय. ते महत्वाचं. 2029 मध्ये 29 मार्चला आपण 100% बाहेर देशाचा प्रवास. 29 मार्च 2029. आता 26 गेलं. जीव तेवढंच कट करून तुझ्यावर कंप्लेंट करीन. तसलं काय चालणार नाही. जेवण बंद, सगळं बंद बघ. तुम्हाला जे आवडतं ते. आणि उद्यापासून व्यायाम चालू. व्यायाम चालू करा, पण बघ मग परवडणार नाही तुम्हाला. सगळं बंद. नाही जायचं. मला नाही, आम्ही ते ह्याच्यातर्फे चाललोय. जा कुणा पण तर्फे यावेळेस. अगं मॅचेस आहेत. दिवाळीला काय म्हटलं तुम्ही. दिवाळीला आपण जायचं होतं, पण आता तुला सांगते काय, तुला बाहेर देशात फिरायचं आहे की नाही. फिरायचं आहे की नाही सांग. तुला फिरायचं आहे की नाही. हो. हळू. तुझा बा नेणार नाही तुला, मी नेणार आहे. हळू. आवाज कसं नेणार. आवाज. फिरायचं आहे. किती वेळा ठेवायचं सांग बघू. हे बघ, असं म्हणता वर नेतास आणि खाल्लं करून आतळ तसा खाली. काय नाही. इथं सांग, कोण टूरवाले आले तर, कोण टूरवाले असले तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. कोण तुम्हाला देत नाही टूरवाली पण. बघ ती काय म्हणतात माहिती आहे काय, तो काळा माणूस तिकडे कुठे नाही. गप्प बसा. पडली टिकली. मग आहे ना मी काय सुटलीच वाऱ्यावर. मला सोडणार कळलं मला. अशी बरी सोडीन मी तुम्हाला. आता नवीन रूल आला की बाई. बायकोच्या माहेरच्या अर्ध्या प्रॉपर्टीवर जावायचा हक्क. पडली टिकली. काय पडत असते टिकली सारखी. चला, मला बायकोला आणि आमच्या पोरांना फिरायला जायचं. कोण असलं इंटरेस्टेड तर मेसेज करा. कुठली टूरवाले असले तर आम्हाला पॅकेज द्या, आम्ही जातो, तुमची ॲडव्हर्टाईज करतो.